तर उद्धव ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवरून राऊतांनी बावनकुळेंवर टीका केली आहे। गडकरी नागपुरातून 65% मतांनी निवडून येतील असा दावा बावनकुळेंनी केलाय। मात्र बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकत नाही, ते नितीन गडकरींना काय तिकीट देणार असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय। बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकत नाहीत, मग ते गडकरींना काय तिकीट मिळवून देणार असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे। औषधातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी गडकरींना ऑफर दिली होती, त्यावरून बावनकुळेंनी टीका केली आणि बावनकुळेंच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे। खोचक सवाल संजय राऊतांनी बावनकुळेंना केलाय। तुम्ही स्वतः तिकीट मिळवू शकत नाही आणि मग तुम्ही गडकरींना काय तिकीट मिळवून देणार असा सवाल त्यांनी केलाय। माननीय नितीनजी हे 65% मतं घेऊन एकूण झालेल्या मतदानाच्या 65% मतं घेऊन निवडून येतील। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। इतकी क्षमता मान्य नितीनजी मध्ये आहे आणि ज्याला लढायचं त्याला लढून घ्यावं। नाना पटोलेजींनी एकदा येऊन जावं नागपूरमध्ये, काही म्हणणं नाही आमचं, पण यावेळी नितीनजी हे 65%च्या वर मतं घेऊन निवडून येतील हे तुम्हाला मी 100% सांगतो। बावनकुळेंनी स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते। आपल्याला माहिती असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे।